एमपीएससीच्या आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना एक प्रश्न नेहमी येतो की असा कुठला टॉपिक आहे जो केला की हमखास जास्त मार्क्स मिळतात. तर याचं उत्तर आहे गव्हर्नर जनरल्सचा कालखंड. चला तर मग भारताच्या इतिहासाला आकार देणाऱ्या ह्याच महत्त्वपूर्ण काळाचा आपण आज आढावा घेऊया. जरा विचार करा, एक कंपनी जी फक्त व्यापारासाठी भारतात आली होती, तिने बघता बघता इथे एक अख्खं साम्राज्य उभं केलं. हे कसं काय शक्य झालं? तर याचं सगळं रहस्य दडलंय काही मोजक्या पण अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींच्या धोरणांमध्ये आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये. हा सगळा प्रवास आपण 6 मुख्य टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी पाहू ब्रिटिश सत्तेचा पाया कसा रचला गेला, मग बघू त्यांचा विस्तार आणि विलिनीकरणाची धोरणं काय होती. त्यानंतर येईल सामाजिक सुधारणांचा एक महत्त्वाचा काळ आणि मग 1857च्या उठावाचा तो निर्णायक क्षण. त्यानंतर सत्ता एकवटताना कोणते वाद झाले आणि हो, सगळ्यात शेवटी एमपीएससीसाठी हा सगळा इतिहास इतका महत्त्वाचा का आहे हेही आपण समजून घेऊ. चला तर मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. आपला पहिला टप्पा आहे ब्रिटिश सत्तेचा पाया. हा तो काळ होता जेव्हा फक्त व्यापारासाठी आलेली ईस्ट इंडिया कंपनी हळूहळू राज्यकर्ती बनण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकत होती. आणि या मोठ्या बदलाचा शिल्पकार होता वॉरेन हेस्टिंग्स. तो होता बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. खरं तर त्यानेच ब्रिटिश सत्तेची प्रशासकीय पायाभरणी केली. पाहूया तरी त्याने हे नेमकं कसं केलं. हेस्टिंग्सने केलेले बदल खूपच मोठे होते. रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केलेली ती गोंधळाची दुहेरी शासन व्यवस्था त्याने संपवली आणि न्यायव्यवस्थेसाठी दिवाणे आणि फौजदारी न्यायालय सुरू केली. एवढंच नाही तर भारतीय संस्कृतीचा अभ्यास व्हावा म्हणून एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली आणि विखुरलेल्या हिंदू मुस्लिम कायद्यांना एका सूत्रात बांधलं. थोडक्यात सांगायचं तर त्याने प्रशासनाला एक निश्चित आकार दिला. आता बघा, हेस्टिंग्सने पाया तर रचला, पण त्यावर एक मजबूत इमारत उभारण्याचं काम केलं लॉर्ड कॉर्नवॉलिसने. त्याने प्रशासनाला इतकं व्यावसायिक बनवलं की त्याला पोलादी चौकट म्हणजेच स्टील फ्रेम हे नाव मिळालं आणि हे नाव आजही आपल्या प्रशासनात वापरलं जातं. त्याने 1793मध्ये कायमधारा पद्धत आणली, ज्यामुळे जमीन महसुलाची एक कायमस्वरूपी व्यवस्था झाली. त्याला भारतीय नागरी सेवेचा जनक म्हणूनही ओळखलं जातं. जिल्हा न्यायाधीशपद आणि दरोगा प्रणालीतून पोलीस व्यवस्था या प्रत्येक पावलामुळे ब्रिटिशांची भारतावरची पकड आणखीनच घट्ट झाली. आता आपण दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतोय, विस्तार आणि विलिनीकरण. इथून पुढे ब्रिटिशांचं धोरण बचावात्मक नाही तर एकदम आक्रमक आणि साम्राज्यवादी बनलं. या आक्रमक धोरणाचं मुख्य शस्त्र होतं लॉर्ड वेलेस्लीची तैनाती फौज. ही एक अशी सिस्टीम होती ज्यात भारतीय राजांना संरक्षणाच्या नावाखाली ब्रिटिश सैन्य स्वीकारावंच लागायचं. गंमत म्हणजे त्याचा खर्चही त्याच राजाला उचलावा लागायचा आणि आपलं परराष्ट्र धोरणही ब्रिटिशांच्या हातात द्यावं लागायचं. म्हणजे बघा, थेट युद्ध न करता राज्य गिळंकृत करण्याचा हा एक अत्यंत चाणाक्ष डाव होता. आणि या साम्राज्य विस्ताराच्या शर्यतीत सगळ्यात पुढे होता लॉर्ड डलहौसी. त्याची धोरणं ब्रिटिश साम्राज्यासाठी खूपच प्रभावी ठरली. पण याच धोरणांनी पुढे जाऊन 1857च्या मोठ्या उठावाची आग पेटवली. डलहौसीचं सगळ्यात वादग्रस्त धोरण म्हणजे व्यपगत सिद्धांत. यानुसार जर एखाद्या राजाला नैसर्गिक पुरुष वारस नसेल तर त्याचं राज्य थेट ब्रिटिश साम्राज्यात विलीन केलं जायचं. आपलं सातारा, जयपूर, संभळपूर, नागपूर आणि झांशी ही काही प्रमुख राज्ये याच धोरणाने खालसा झाली आणि हेच 1857च्या उठावाचं एक प्रमुख कारण ठरलं. आता येतो तिसरा टप्पा, सामाजिक सुधारणांचा काळ. हा एक असा काळ होता जिथे ब्रिटिशांनी काही चांगल्या सुधारणा केल्या, पण त्यांना अनेकदा भारतीय समाजाच्या चालीरीतींमध्ये केलेला हस्तक्षेप म्हणून पाहिलं गेलं, ज्यामुळे तो खूप वादग्रस्त ठरला. या काळातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग. 1833च्या चार्टर कायद्यानुसार तो फक्त बंगालचा नाही तर संपूर्ण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. त्याने आपलं लक्ष सामाजिक सुधारणांवर केंद्रित केलं. बेंटिंगने घेतलेले निर्णय खरंच क्रांतिकारी होते. त्याने सतीप्रथेसारख्या अमानुष रूढीवर बंदी घातली, ठगांच्या टोळ्यांचा नायनाट केला, इंग्रजी शिक्षण कायद्याद्वारे आधुनिक शिक्षणाचा पाया घातला आणि कलकत्त्यात देशातलं पहिलं मेडिकल कॉलेज सुरू केलं. या प्रत्येक सुधारणेने भारतीय समाजाची दिशाच बदलून टाकली. आणि ही तारीख 1829, ही तारीख भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली आहे, कारण याच वर्षी सतीप्रथेवर बंदी घालणारा कायदा लागू झाला. एक प्रचंड ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय. आता आपण एका अशा टप्प्यावर आलो आहोत जी ब्रिटिश भारतीय इतिहासातली सगळ्यात मोठी घटना आहे, 1857चा उठाव आणि त्याचे परिणाम. या एका घटनेनंतर सत्तेची सगळी सूत्रं पूर्णपणे बदलली.
तर हा बदल नक्की घडला कसा? डलहौसीच्या धोरणांमुळे लोकांमध्ये असंतोष वाढत गेला. 1857 मध्ये त्याचा मोठा उद्रेक झाला आणि या उठावाचा थेट परिणाम म्हणजे 1858चा कायदा आला, ज्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपवली आणि भारताला थेट ब्रिटिश राजघराण्याच्या अंमलाखाली आणलं. या ऐतिहासिक बदलाचा साक्षीदार होता लॉर्ड कॅनिंग. तो ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि ब्रिटिश राजवटीचा पहिला व्हाईसरॉय ठरला. तर मग या गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉयमध्ये नेमका फरक काय? हा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात घ्या. गव्हर्नर जनरल हा ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनाचा प्रमुख होता, तर व्हाईसरॉय हा 1858 नंतर थेट ब्रिटिश सम्राटाचा प्रतिनिधी होता. हा फरक अगदी पक्का लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1858 नंतर ब्रिटिश साम्राज्याचं स्वरूप बदललं. ते आता अधिक गुंतागुंतीचं झालं. एकाच वेळी सुधारणा करणं आणि त्याचवेळी दडपशाही करणं अशी दुहेरी धरणं राबवली गेली. आपण साम्राज्याची ही दोन वेगवेगळी रूपं पाहूया. या दुहेरी धोरणाचं उत्तम उदाहरण म्हणजे हे दोन व्हाईसरॉय, लॉर्ड रिपन आणि लॉर्ड कर्झन. एकीकडे रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया रचून भारतीयांना अधिकार देण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे कर्झनने 1905 मध्ये बंगालची फाळणी करून फोडा आणि राज्य करा ही नीती वापरली. यातून ब्रिटिश प्रशासनातला तो अंतर्गत विरोधाभास आपल्याला स्पष्ट दिसतो. तर मग हा सगळा इतिहास MPSC परीक्षेसाठी एवढा महत्त्वाचा का आहे? आता आपण थेट परीक्षेच्या रणनीतीबद्दल बोलूया. MPSCमध्ये या भागातून चांगले गुण मिळवण्यासाठी ही रणनीती वापरा. पहिलं म्हणजे घटनाक्रम पक्का लक्षात ठेवा, कारण परिणाम समजून घ्या. दुसरं, जुन्या प्रश्नपत्रिका बघा, म्हणजे प्रश्नांचा कल समजतो. तिसरं, कायमधारा पद्धत, व्यपगत सिद्धांत यांसारख्या मुख्य धोरणांवर विशेष लक्ष द्या. आणि चौथं, शेवटच्या क्षणी उजळणीसाठी तुमच्या स्वतःच्या भाषेत सोप्या संक्षिप्त नोट्स काढा. जाता जाता एक विचार. ब्रिटिशांनी एक साम्राज्य चालवण्यासाठी एक मोठी प्रशासकीय यंत्रणा उभी केली. त्या यंत्रणेचे कोणते भाग, अगदी नागरी सेवांपासून ते आपल्या कायद्यांपर्यंत, आजही आपल्या देशात अस्तित्वात आहेत आणि आपल्या जीवनावर प्रभाव टाकत आहेत? यावर नक्की विचार करा.